आणि ही अशी टंचाईची, तुटवड्याची, मारामाऱ्या करण्याची, तासनतास रांगेमध्ये तिष्ठत राहण्याची वेळ ज्या परिस्थितीमुळे उद्भवलेली आहे त्या युद्ध परिस्थितीला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. अवघ्या काही दिवसात हे युद्ध संपेल असं तज्ज्ञांचं मत होतं, तसं वाटत होतं. मात्र अपेक्षेपेक्षा युद्ध कमालीचं लांबलंय. अमेरिका आणि इस्रायलच्या भडीमाराला इराणकडनं कडवा प्रतिकार होतोय. महिन्याभरामध्ये आखातातील विविध देशातल्या अमेरिकेच्या तळांवरती इराणनं भीषण मारे केलेत आणि इस्रायललाही अगदी राजधानीपर्यंत लक्ष करत इराणनं भंडावून सोडलंय. केवळ इतकंच नाही तर हॉर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरत जगाचं इंधनाचं नाकही दाबलंय. त्यामुळे आता युद्धविरामासाठी अमेरिकेवर वाढता दबाव आहे. मात्र हल्ले प्रतिहल्ल्यांची तीव्रता पाहता युद्धबंदीची शक्यता धुसर दिसते. इराण विरुद्धच्या 4 आठवड्यांच्या युद्धात अमेरिकेनं 850 पेक्षा अधिक टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र डागलेली आहेत. इराणनं आतापर्यंत इस्रायलवरती 400 पेक्षा जास्त बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा केलाय आणि इस्रायलनं आपल्या संरक्षण प्रणालीद्वारे 92% क्षेपणास्त्र पाडल्याचा दावाही केलाय. पण 3 देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंत अनेकांनी जीव गमावलेला आहे. विविध देशातल्या लोकांनी जीव गमावलाय. किती जणांचा मृत्यू झालाय आपण पाहूया. या युद्धामध्ये वित्तहानी जितकी झाली आहे तितकीच जीवितहानी सुद्धा. इराणमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी ही सर्वात जास्त आहे. तर युद्धाला महिना झालेला आहे आणि युद्धबळींची संख्या हजारांच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही बॉम्ब हल्ला सुरू आहे. इराणमध्ये या युद्धामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. तर इराणमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1937 इतकी आहे. लेबनॉनमध्ये 1100, इस्रायलमध्ये 19, कुवेतमध्ये 6, UAEत 11, इराकमध्ये 89. तर अमेरिकेच्या 13 नागरिकांनी आपला जीव गमावलाय. सौदी अरेबियात 2 मृत्यू झालेत, तर ओमानमध्ये 3. तर इराणच्या इस्फहान आणि कोम शहरांवरती अमेरिका इस्रायलकडनं भीषण हल्ले सुरू आहेत. इस्फहान शहरातील हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय, तर कोम शहरावरच्या हल्ल्यात 18 जणांनी जीव गमावला. इराणच्या यजद आणि अराक प्रांतातील अणुप्रकल्पावरती सुद्धा हल्ले करण्यात आलेत. तर तेहरान शहरावरती सुद्धा अमेरिकेकडनं भीषण मारा सुरू झालाय. दरम्यान अमेरिकेच्या माऱ्यात तेहरान विद्यापीठ उद्ध्वस्त झालंय. तर या युद्ध परिस्थितीमध्ये गेल्या 1 महिन्यात अमेरिकेनं इराणवरती 30,000 कोटी रुपयांची टॉमहॉक क्षेपणास्त्र डागलेली आहेत. अमेरिकेच्या भात्यातील अतिशय प्रबळ क्षेपणास्त्रांपैकी एक म्हणजे टॉमहॉक क्षेपणास्त्र मानलं जातं. आतापर्यंत 850 पेक्षा अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर या 1 महिन्याच्या युद्धामध्ये करण्यात आलाय. या एका टॉमहॉकची किंमत, क्षेपणास्त्राची किंमत 35 कोटी रुपये इतकी आहे आणि 1 वर्षात जास्तीत जास्त 100 टॉमहॉक क्षेपणास्त्र निर्मिती त्यांची करता येते. तसं असताना 850 क्षेपणास्त्रांचा वापर केवळ 4 आठवड्यात अमेरिकेकडनं करण्यात आलाय. तर या आखाती युद्धामध्ये आता एक नवीन एंट्री झाली आहे. येमेननं प्रवेश केला आखाती युद्धात. येमेनमधील हुती दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दिशेनं पहिलं क्षेपणास्त्र डागलंय. इस्रायलनं हा हल्ला परतवून लावला. हुती ही इराणची समर्थक संघटना मानली जाते आणि याच हुतींच्या सहकार्यानं एडनच्या आखातातील बाब अलब मांदेब सामुद्रधुनी बंद करण्याचा इरादा हा इराणचा असल्याचं कळतंय. लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील माल वाहतूक जर असं काही झालं तर संकटात येऊ शकते आणि जगाची दुहेरी कोंडी होऊ शकते. तर इराण युद्धाच्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. इराणमध्ये अमेरिका जिंकत असल्याचा दावा ट्रम्प यांचा आहे आणि ट्रम्प यांनी असं म्हटलं की आम्ही इराणवरती इतका मोठा मारा केलाय की त्यांचं जितकं नुकसान झालंय की ते आता कोणताही करार मान्य करतील. इराण आता युद्ध थांबवण्याची याचना करतंय
असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. हॉर्मुजची सामुद्रधुनी इराणला मोकळी करावीच लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. स्टेट ऑफ हॉर्मुज नाही तर आता त्याची ओळख स्टेट ऑफ ट्रम्प अशी झाल्याचा दावा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. We're negotiating now, and it'd be great if we could do something, but they have to open it up. They have to open up the Strait of Trump, Hormuz. Excuse me for this. I'm so sorry. Such a terrible mistake. The fake news will say he accidentally said no. There's no accidents with me, not too many. If there were, we'd have a major story. तर इराण आणि अमेरिका यांच्यातला वाद विकोपाला गेलेला असून इराणनं हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवरनं अमेरिकेला थेट आर्थिक नाकेबंदीची धमकी दिली आहे. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीवरती आमचं संपूर्ण नियंत्रण असल्याचं इराणनं स्पष्ट केलंय. तसंच इस्रायल अमेरिकेवरचे हल्ले जास्त तीव्र करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.